इसवी सन 6व्या शतकाच्या सुरुवातीस दक्षिणेत एका शक्तिशाली राजघराण्याचा उदय झाला। ते राजघराणे होते बदामीचे चालुक्य। चालुक्य हे सुरुवातीला बनवासीच्या कदंबाचे सरदार होते। या घराण्याचा प्रथम पुरुष होता जयसिंह। जयसिंहाच्या नातवाने म्हणजे पुलकेशीने बनवासीच्या कदंबांना हरवून एका राजधानीची निर्मिती केली। त्या राजधानीचे नाव होते वातापी। पुढे वातापी नावाचा अपभ्रंश होऊन बदामी नाव सर्वश्रुत झाले। आज इतिहासातील ही श्रीमंत राजधानी पाहताना नकळत आपण त्या ऐतिहासिक ठेव्यांसोबत स्वतःलाही इतिहासात पाहू लागतो। एक वेश ओलांडतो आणि जणू टाइम मशीनमध्ये स्वार होतो। इथल्या लाल दगडांना कलेने अमरत्व देणारी ती पिढी आणि आपण त्या दिवसातले क्षण बनून जातो। वर्तमानात भूतकाळाचे कण बनून जातो। नमस्कार, मी सुशांत तन्वीकर। माझ्या मागे बसलाय शिवबा आणि शिवबाच्या मागे बसली आहे माझी वाईफ कनक। तर पुन्हा एकदा तुमचं आपलं चॅनल ट्रॅकवर स्वागत आहे। आणि आम्ही चाललो आहोत बदामीला। हम्पी बदामी जसं आपण एकत्र उल्लेख करतो तसं हम्पी बदामी हे अंतर तसं एकदम जवळ नाही आहे, 150 किलोमीटरचं अंतर आहे। आम्ही गदगला माझ्या बहिणीकडे आलो होतो आणि गदगवरून आता ही 2 व्हीलर घेऊन आम्ही चाललो आहे बदामीला। गदग ते बदामी अंतर आहे 70 किलोमीटर, 1.5 तास लागतो। तर आता आम्ही थोड्या वेळात 1 तासाभरात आम्ही बदामीला पोहोचतोय। तर आम्ही पोहोचलोय आणि इथे पार्किंग जवळ आमची 2 व्हीलर तिथे पार्क केलेली आहे। पार्किंगसाठी चांगला मोठा स्पेस आहे आणि इथून आमची सुरुवात होणार आहे। आणि जर इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर बदामीचा इतिहास हा इसवी सन 600 पासून 1200 पर्यंत म्हणजे जी चालुक्य राजवट होती तेव्हाचा हा इतिहास आपल्याला इथे सापडतो आणि त्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलूच। बघायचं काय इथे तर सुरुवात आपली होती इथून। या काही 5 लेण्या आहेत, इथून आपल्याला पुढे सुरुवात करायची आहे आणि पुढे आपल्याला मग क्रॉस करायचा इथे अगस्त तलाव आहे। अगस्त तलावाच्या बाजूला पण अजून बरीचशी मंदिरं वगैरे आहेत। वरती जो आपल्याला डोंगर दिसतोय हा पूर्ण आता लाल कलरचा डोंगर आहे आणि रेड लाईमस्टोनचा डोंगर आहे, त्यामुळे त्यापासूनच बनवलेले स्ट्रक्चर आपल्याला इथे दिसत आहेत। हे सर्व आपण पाहणार आहोत। जो पूर्ण भाग आहे तो पूर्ण यू शेपमध्ये म्हणजे अगस्त तलाव आहे। आता आपण तलावाच्या या बाजूला आहोत, पुन्हा आपण त्या बाजूला जाणार आहोत। तर पूर्ण फिरून आपण दाखवतोयच आपल्याला। तर सुरुवात आपली आता इथून होते आहे। जास्त असं चढायचं असं नाही आहे, यापूर्वी मी इथे आलो आहे त्यामुळे मला माहिती आहे। आणि तुम्हाला याआधी इथे आपल्याला सिक्युरिटी चेक इन आहे, म्हणजे इथं तुम्हाला तिकीट दाखवायचं आहे। तिकीट काउंटर आहे ते तिथे। तर तिकीट आहे पर पर्सन 25 रुपये, तर आमच्या दोघांचे 50। आणि जर तुम्हाला व्हिडिओ शूटिंग वगैरे कॅमेरा यूज करायचा असेल त्यासाठी 25 रुपये वेगळे, असे 75 रुपये आम्ही आता इथे मोजलेत। जास्त काही तशी एंट्री फी नाही आहे कारण पाहण्यासारखं भरपूर काय। चला, मागे सिक्युरिटी होते ते म्हटलेत की थोडासा माकडांचा इथे थोडासा उपद्रव होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्यापासून सावधान। त्यामुळे ज्यावेळी तुमच्याकडे बॅग असेल, आता जशी मी पाठीला लावलेली आहे, बॅगेतून तुमच्या बॅगेच्या बाहेर पाण्याची बॉटल किंवा कोल्ड्रिंक्स किंवा अजून काही खाण्यापिण्याचं साहित्य दिसलं नाही पाहिजे, नाहीतर तेच माकडाने तुम्हाला लुटलंच समजा। पहिली लेणी ही शैव आहे, म्हणजेच शंकराचे मंदिर आहे। कड्यात आयताकृती खोदून बनवलेले हे लेणे 4 स्तंभावर तोडलेले आहे। मुखमंडप, अर्धमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी याची रचना आहे। गुफेत प्रवेश करून डावीकडे वळताच दिसतो तो हरिहर, तर त्याच्या समोर प्रतिमा आहे ती अर्धनारीश्वराची। एकापेक्षा एक कोरलेली सुंदर शिल्पे इथे असली तरी सर्वात प्रसिद्ध शिल्प ते या नटराजाचे। 18 हातांचा 81 मुद्रांचा हा नटराज, सोबत गजराज व वाद्य वाजवणारा एक सेवक। हे लेणी मुळात एक शिवमंदिर असल्याने नंदी आणि शिवलिंग असणे साहजिकच आहे। तर पहिल्या लेणीमध्ये आपण प्रवेश केलेला आहे। प्रवेश करताच तुम्हाला इथे कोरलेल्या एकापेक्षा एक सुंदर मूर्त्या दिसतात आणि लेणी फक्त लेणी नाही आहे तर ही मंदिरही आहे। आणि त्यामुळे या मंदिरात किंवा या लेणीमध्ये प्रवेश करताना आपल्याला सुरुवातीला दिसतो, आत मंदिरात प्रवेश करताना दिसतो तो नंदी। आता तुम्हाला इथे नंदी दिसतोय पण नंदीचं मुंडकं छाटलेलं आहे। तर याला कारणं आहेत तशी, कारण ज्यावेळी चालुक्य राजवट होती त्याच्यानंतर त्याच्यानंतरच्या काळात परकीय आक्रमणं झालेली आहेत आणि
आणि ज्यावेळी परकीय आक्रमणं व्हायची त्यावेळी काय की हिंदूंची शक्तिस्थळं व्हायची होती ती उद्ध्वस्त केली जायची आणि त्यामुळे या नदीचं मुंडक आपल्याला फाटलेलं दिसतं। आणि शास्त्राप्रमाणे ज्यावेळी आपण शिवलिंगाचं किंवा महादेवाचं दर्शन घेतो तर शास्त्राप्रमाणे जे नंदी असतात नंदीचं जे शिंग असतं शिंगाच्या मधून दर्शन घ्यायचं असतं आणि त्याचमुळे नंदीचं एकदा काय मुंडकं छाटलं तर ते पूर्ण मंदिरच बेकार आहे। कारण ना नंदीचं मुंडकं आहे नंदी नाही आहे म्हणजे नंदीच बेकार झालेलं आहे। नंदी बेकार झाला शिवलिंग बेकार झालं तर हे अख्खं मंदिर बेकार आहे। त्यामुळेच फक्त इथेच नाही तर आपल्या महाराष्ट्रातही गड किल्ले असतील किंवा मंदिरं असतील अशा ठिकाणी तुम्हाला अशी छाटलेली मुंडकी म्हणजे छाटलेले मुंडक्याचे तुम्हाला नंदी दिसतात। पुढे दगडी पायऱ्या चढून आपण पोहोचतो दुसऱ्या लेणीजवळ। ही वैष्णव लेणी आहे। याची रचना पहिल्या लेणीशी मिळती जुळती आहे। फरक एवढाच की इथे कोरलेली शिल्पे ही विष्णू अवतारांची आहेत। इथे गुफेत प्रवेश करून डावीकडे दिसते ते वराह अवताराची शिल्प तर त्याच्या समोर बटुक अवताराची शिल्प। इथल्या गर्भगृहात मात्र देवाची कोणतीच प्रतिमा नाही, ती नष्ट झाली असावी याचे नेमके कारण समजत नाही। आता दुसरी गुफा बघून झालेली आहे आणि दुसऱ्या गुफेजवळ ज्यावेळी तुम्ही पोहोचता त्यावेळी तुम्हाला पहिलं दर्शन घडतं ते या अगस्त्य तलावाचं। तर आपल्याला अजून वरती जायचं आहे। अजून जसं जसं आपण अजून वरती चढू तसं हा अगस्त्य तलाव अजून जास्त सुंदर दिसेल। जसं मी म्हटलं की 5 लेण्या आपल्याला इथे बघायच्या आहेत। लेण्या म्हणजे की मानवनिर्मित झाल्यात। मानवनिर्मित गुफा इथे आहेतच त्याशिवाय निसर्गनिर्मित गुफा पण आहे जशी की ही। शनो बाबू दुसरी लेणी पाहून तिसऱ्या लेणीसाठी अजून काही पायऱ्या चढाव्या लागतात। या 2 लेण्यांदरम्यान वर किल्ल्यावर जाणारा खोदीव मार्ग आहे, मात्र पुरातत्व खात्याने ती वाट बंद ठेवली आहे। त्यामुळे इथे वर असलेल्या किल्ल्याचा भाग इथून पाहता येत नाही। त्यासाठी 6 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बनशंकरी मंदिराजवळून पायवाट आहे। दुर्गप्रेमींसाठी हा पर्याय आहे। तिसऱ्या लेणीत प्रवेश करण्यापूर्वी वाटेत असा दरवाजा लागतो, त्यामुळे तिसरी लेणी विशेष असणार याचा अंदाज येतो। तिसऱ्या लेणीचे मुखदर्शन घेताच मुखातून आपसुकच शब्द निघतात, वाह। सर्व लेण्यांमध्ये ही लेणी विशाल आणि प्रशस्त आहे। दुसऱ्या लेणीप्रमाणेच ही सुद्धा एक वैष्णव लेणी आहे। जितकी ही लेणी बाहेरून सुंदर वाटते त्याहून जास्त आश्चर्यकारक ती आतून आहे। भव्य प्रांगण, वरांडा, स्तंभावरील सुंदर कोरीव काम, वादकांची शिल्पे, विष्णू अवतारांची अतिसुंदर प्रतिमा, छतांवरील दीपपाल, विस्तीर्ण सभामंडप आणि गर्भगृह केवळ याच गुहेत लेणी कोरल्याचा शिलालेख आहे। इथे गुफेत प्रवेश करताच डावीकडे आजूबाजूला असलेल्या 2 प्रतिमा आहेत। एक शेषनागावर आसनस्थ महाविष्णू तर दुसरा वराह अवतार। त्यानंतर मागे वळून समोर गेल्यावर पुढ्यात दिसते ती नरसिंहाची प्रतिमा, त्याच्या बाजूला अष्टभुज विष्णूची प्रतिमा आणि बाहेरच्या बाजूला त्रिविक्रमाची प्रतिमा। पुढे काही थोड्या पायऱ्या चढून उतरल्यावर आपण पोहोचतो ते 4थ्या आणि शेवटच्या लेणीपाशी। या लेणी समोरून दिसणारा अगस्त्य तलाव मनमोहक वाटतो। 4थी लेणी ही जैन लेणी असून सर्व लेण्यात ही छोटी आहे। भगवान महावीर, पार्श्वनाथ, बाहुबली व इतर तीर्थंकरांची प्रतिमा या गुहेत दिसतात। आता आम्ही अगस्त्य तलावाची इथे आलो आहोत। म्हणजे खाली उतरल्यावर लगेच थोडंसं चालल्यावर म्हणजे अगदी 1-2 मिनिटावर अगस्त्य तलाव आहे। आणि खाली उतरताच तुम्हाला रिक्षावाले येतात तुमच्याकडे आणि म्हणतात की पुढे अजून जायचं असेल, म्युझियमजवळ जायचं असेल, भूतनाथ टेम्पलजवळ जायचं असेल, लांब आहे, रिक्षा करून जावं लागेल। तर अगदी तेवढं काही लांब नाही आहे, अगदीच वॉकेबल आहे। अगदी मी म्हटलं की हा तलाव आहे, तलावाच्या या टोकाला या सगळ्या लेन आहेत, या पुढच्या डोंगरंगाला
आणि हाच तलाव तुम्ही असं चालत पुढे आलात तर पुढे जर तुम्हाला जी झाडं दिसत आहेत तिथे म्युझियम आहे आणि वरती जे शिवालय आहे त्या पायऱ्या चढून मग वरती माथ्यावर जाता येतं, वरचा किल्ला पाहता येतो, तर शिवालय पाहता येतं. आणि तसंच मग तुम्ही खाली उतरलात तर त्या टोकाला जे दिसतंय ते भूतनाथ टेम्पल आहे. तिथे आम्ही सनसेटच्या वेळी जाणार आहोत, म्हणजे अगदीच वॉकेबल आहे, अगदीच रिक्षाने जायची अशी काही गरज नाही. तलावाच्या किनारी असलेल्या गावातल्या गल्ली बोळातून म्युझियमपर्यंत जाण्याची वाट आहे. सोयीसाठी तसे दिशाफलकही लावलेले आहेत. या दरवाज्यातून आपण दुसऱ्या भागात प्रवेश करतो, जिथे आपण म्युझियम, किल्ला, शिलालेख, भूतनाथ मंदिर आणि अजून काही स्थळे पाहतो. सर्वात आधी येते ते आर्कोलॉजिकल म्युझियम. तर म्युझियममध्ये आलो तर आम्ही आणि ते परत पुन्हा एकदा तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे, पण फक्त 5 रुपये एंट्री फी आहे. आणि इथून आता आपण या म्युझियममध्ये प्रवेश करतो आहे. आणि परत मी जसं म्हटलं होतं की या डोंगर माथ्याला पण किल्ला आहे आणि वरती जे शिवालय आहे, किल्ला आहे, त्यासाठी तिथून जायचं आहे. तर 5 वाजता म्युझियम बंद होतं, त्यामुळे आता संध्याकाळची वेळ म्हणजे 5 वाजत आलेले आहेत. त्यामुळे आधी घाई गडबड करायची ती म्युझियम पाहण्यासाठी, कारण भूतनाथ टेम्पलजवळ पण आम्हाला सनसेटच्या वेळी पोचायचं आहे. संग्रहालय फार काही मोठं नाही, पण इथे भेट देऊन इतिहासात अजून थोडं जवळ जाता येतं. बदामी परिसरात सापडलेले पुरातन वस्तू इथे पाहायला मिळतात. पुढे हा दरवाजा ओलांडला की संग्रहालय कक्ष मागे टाकून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. पुढे अजून एक दरवाजा लागतो. इथूनच गड माथ्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्या आहेत. पहिल्या आपण ज्या मुख्य लेण्या पाहिल्यात तिथेच तुम्हाला जास्त करून पर्यटक दिसतील. आणि आता आपण जिथे म्युझियम पाहून वरती चाललो आहे तर इथे फार जण कमी भेट देतात आणि त्यामुळे चांगलं आहे की ती गर्दी, तो गोंगाट नाही आहे इथे. दुसऱ्या दरवाज्यातून थोडं पुढं आल्यानंतर एक वाट डावीकडे वर जाते. आधी ही वाट पकडावी. डोंगर कपारीतून गेलेली ही वाट फारच अरुंद आहे. लट्ट माणसांनी या वाटेने पुढे जाणे अशक्यच. राजा राणी इथूनच वरच्या पठारावर हवा खाण्यासाठी जायचेत असे म्हणतात. त्यासाठी राजा राणी ही सडपातळ असले पाहिजेत. ही जी वास्तू दिसते हीच सोय होती राजा राणीसाठी, जिथे बसून ते मोकळ्या हवेत आनंद घेत होते. पुन्हा माघारी खाली उतरून पुढची वाट पकडावी. हे लोकेशन पाहून तुम्हाला काही आठवत आहे का? रावडी राठोडचा शूट, जो ॲक्शन सीन होते ते इथे शूट झाले होते. आणि अगदी म्हणजे बघा तुम्ही की फार छान, म्हणजे गर्दी कमी आहे म्हणून नव्हे की त्याहीपेक्षा जास्त की जे डोंगराला इथे क्रॅक्स आहेत, जसं आपण सांदन व्हॅली म्हणतो ना, जशी म्हणजे भेगा गेलेले डोंगराला अगदी. आणि 1-2 नव्हेत, असे बरेचसे भेगा आपल्याला इथे डोंगरात पाहायला मिळतात. इथे पण आहे, इथे पण आहे, तिथे मागे पण होतेत. एकांत सुंदर, वा. बदामीच्या पहिल्या भागात जिथे आपण मानवनिर्मित आश्चर्य पाहत होतो, तिथे या दुसऱ्या भागात मानवी कलात्मक कारागिरी सोबत निसर्गाची किमयाही पाहायला मिळते. पुढे हा दरवाजा ओलांडल्यानंतर 2 वाटा जातात. एक उजवीकडे वर अप्पर शिवालयाकडे तर दुसरी डावीकडे लोअर शिवालयाकडे. तर आधी ही डावी वाट घेऊन लोअर शिवालय पाहून घ्यावे. अप्पर शिवालयाच्या मानाने लोअर शिवालय छोटे आहे. अप्पर शिवालयाकडे जात असताना किल्ल्याचे इतर अजून बरेच अवशेष दिसतात आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थोडा वेळ घ्यावा असं वाटून जातं. तो वेळ मग भरपूर फोटो किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी असेल किंवा मग असेच ते सुंदर रूपडं डोळ्यात साठवण्यासाठी असेल. तुम्हाला जर असे वाटत असेल की बदामी थोडक्यात पाहून होईल तर तुम्ही तो पाहायला चुकाल. मी तर म्हणेन पूर्ण दिवस काढा बदामी पाहण्यासाठी, म्हणजे निवांत मनसोक्त तुम्हाला तो जगता येईल. पहिल्या भागात लेणी पाहत असताना प्रत्येक लेणी बाहेर फलक आहे ज्यावर त्या लेणीची माहिती दिलेली आहे. पण इथे तुम्ही भरपूर काही पाहत असता, पण माहिती अभावी आपण काय पाहतोय याचं ज्ञान आपल्याला मिळवता येत नाही. माझ्यासाठी एका व्हिडिओत किल्ल्याची संपूर्ण माहिती देणे अशक्य आहे.
फक्त एवढेच सांगेन की टिपू सुलतानाच्या राजवटीत या किल्ल्याची डागडुजी झाली आहे. तुम्ही इथे फिरत असताना इथला आनंद चौपट करायचा असेल तर तुमच्यासोबत गाईड असणं आवश्यक आहे. आम्हीही हम्पी बदामी टूरचे आयोजन करत असतो. तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. सनसेट होत आलेला आहे, त्यामुळे घाई गडबडीत हा किल्ल्याचा भला मोठा बुरुज पाहिलेला आहे. आणि खाली उतरत असताना आधी जाताना नजर पडली नाही, खाली उतरताना एक नजर पडली. बुरुजाच्या बाजूलाच एक छोटीशी खोलीसारखं दिसतंय ज्याला गेट पण आहे, पण तो दरवाजा सध्या उघडा आहे. बघूया आत काय आहे ते. हो, अगदी अंधार आणि वरून पण ह्याला वरून उघडं आहे, त्यामुळे हा एवढासा उजेड आहे. इतिहासात काय होतं ते माहिती नाही आहे, भुयारासारखं आहे. व्हिडिओच्या लांबीला मर्यादा असल्याने विस्तारित इतिहास सांगता यायचा नाही, पण थोडक्यात सांगता येईल अशी एक येथील आख्यायिका नक्की सांगेन. बदामीचे पूर्वीचे नाव वातापी, तर मुळात वातापी नावाचा राक्षस होता. त्याला इल्वल नावाचा भाऊ होता. इल्वल पाहुण्यांना आग्रह करून जेवायला बोलवायचा, तर वातापी मेंढ्याचे रूप घेऊन माणसाच्या रूपाने वाढलेल्या पानात जायचा. पाहुण्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांचे पोट फाडून बाहेर येत असे. एकदा इल्वल असेच तिथून चाललेल्या अगस्त्य ऋषींना बोलवून जेवायला घेऊन गेला. नेहमीप्रमाणे वातापी मांस रूपाने अन्नातून त्यांच्या पोटात गेला. त्यानंतर इल्वलाने त्याला हाक दिली, वातापी बाहेर ये. तरी वातापी बाहेर आला नाही, कारण अगस्त्य ऋषींनी त्याला पचवून टाकले होते. डोंगरी किल्ला असला तरी हा डोंगर तसा काही फार उंच नाही, त्यामुळे पायथ्यापासून गडमाथ्यावर पोहोचायचे झाल्यास न थांबता गेल्यास 15-20 मिनिटे पुरे. डोंगरांना पडलेल्या भेगांमधून चालताना तसाही फार कमी उन्हाचा त्रास होतो, त्यामुळे प्रत्येकाला हा पूर्ण परिसर पाहण्यासारखा आहे. वेळेची मर्यादा नसेल तर फिरताना जास्त धावपळ होणार नाही. एखाद्या पर्यटन स्थळाच्या मानाने इथे राहण्यासाठी लिमिटेड ऑप्शन्स आहेत. त्यातली काहींची डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथून 5 किलोमीटर अंतरावर बदामी रेल्वे स्टेशन, तर 2 किलोमीटर अंतरावर बस स्टँड आहे. हम्पी बदामी तुम्हाला एकत्र करायचे असेल तर मुंबई पुणेवरून हॉस्पिटलसाठी ट्रेन आहे. या रेल्वे रूटवरच बदामी आहे. शेवटची स्टेशन हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलवरून हम्पी 13 किलोमीटर आहे. बदामीवरून तुम्ही 6 किलोमीटर अंतरावर असलेले बनशंकर मंदिर, 34 किलोमीटर अंतरावर असलेले ऐहोले आणि 22 किलोमीटर अंतरावर असलेले पट्टदकल ही ठिकाणे पाहू शकता. उन्हाळ्यातली येथील गरमी त्रासदायक असते. हिवाळा इथे भेट देण्यासाठी योग्य वेळ आहे, तर पावसाळ्यातही तुम्ही इथे येऊ शकता. पावसात भूतनाथ मंदिरामागे कोसळणारा धबधबा पाहता येतो. गेल्या वाटेने पुन्हा माघारी खाली उतरून गडबड सुरू होते भूतनाथ मंदिराजवळ पोहोचण्याची. परिसरातील सर्व ठिकाणे ही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खुली असतात. संग्रहालय आणि भूतनाथ मंदिरादरम्यान एक शिलालेखही आहे, जो आम्हाला वेळेअभावी पाहता आला नाही. भूतनाथ मंदिरामागे असलेला भला मोठा खडक आवर्जून पाहावा, कारण त्यावर कोरलेली शिल्पे अप्रतिम आहेत. तो खडक फक्त एक खडक नसून जणू एक कॅनव्हास आहे, ज्याचा पुरेपूर वापर कलाकाराने केलेला दिसून येतो. भूतनाथ मंदिराजवळून सूर्यास्त पाहणे हा एक सुखद अनुभव असतो. सूर्याची सोनेरी किरणे जेव्हा थेट व तलावाच्या पाण्यावरून परावर्तित होऊन मंदिरावर पडतात, तेव्हा या मंदिराला जणू सोन्याची झळाळी येते. ही झळाळी तुम्ही इथे मिळवलेल्या आठवणींनाही येते. तुमच्या आठवणींतून हा सोन्याचा मुलामा तुमच्या जीवनातल्या क्षणांना चढवला जात असतो.